नमस्कार. आज आपण एका नवीन विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तो खूप कॉमन असा विषय आहे. तो म्हणजे सर्वांचा परिचयाचा आणि आवडता असा चिकनगुनिया. चिकनगुनिया हा जो आजार आहे मोस्टली सर्वांमध्ये आढळत नाही आहे, पण तो कॉमनली पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त स्प्रेड होतो. आता तो जो चिकनगुनिया आहे, हा जो रोग आहे, तो निर्माण कशामुळे होतो. पूर्वी आपण त्याची थोडीशी हिस्ट्री बघूयात, त्याचा इतिहास बघूयात. तो नेमका निर्माण कसा झाला. तो सर्वात सुरुवातीला तो जो सापडला गेला होता, त्याचा व्हायरस जो होता तो 1952 रोजी टांझानियामध्ये आढळला होता. टांझानिया या ठिकाणावर ते लोकल भाषेमध्ये तो चिकनगुनिया हा शब्द येतो, म्हणून तिथून हा पूर्ण जगामध्ये पसरला गेला. आणि त्याचं नेमकं कारण काय. ह्या रोगाचं नेमकं कारण असं आहे की कोणताही रोग, आजूबाजूचा आपला कोणताही रोग असेल, मग तो टायफॉइड असेल, डेंग्यू असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल, यासारखे जे आजार असतात ते नेहमी महत्त्वाचे दोन घटकांमुळे घडतात. कोणताही सर्वात पहिला असतो तो म्हणजे बॅक्टेरिया आणि दुसरा असतो तो म्हणजे व्हायरस. आता या दोघांमध्ये फरक काय आहे, म्हणजे कोणताही रोग जर घडणार असेल तर तो बॅक्टेरिया किंवा व्हायरस या दोन गोष्टींमुळेच घडत असतो. आता व्हायरस आणि बॅक्टेरिया या दोघांमध्ये फरक काय, तर व्हायरस जो आहे तर तो स्वतःचं रूप लगेच बदलू शकतो. काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये, काही दिवसांमध्ये स्वतःचं रूप बदलतो. आणि बॅक्टेरिया जो असतो तो स्वतःचं रूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की व्हायरस जो आहे त्याच्यावरती एक हार्ड कव्हरिंग असते आणि बॅक्टेरियाच्या वरती हार्ड कव्हरिंग नसते. म्हणून आपला साधा ताप आला, सर्दी झाली किंवा टायफॉइड सारखे असतील किंवा ट्युबरक्युलोसिस झाले, तर आपण काय करतो, ताप आल्याच्या नंतर डॉक्टरांनी जे टॅबलेट वगैरे दिलेले आहेत, अँटीबायोटिक्स आपण त्यांना म्हणतो, अँटीबायोटिक खाल्ल्याच्या नंतर ते अँटीबायोटिक्स काय करतात, तर आतमधल्या शरीरामधले जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाच्या वरची जी कव्हरिंग आहे ती फोडतात आणि फोडल्याच्या नंतर त्या बॅक्टेरियाला मारल्या जातात सरळ सरळ. दुसरा असतात व्हायरस. व्हायरस जर आपल्या शरीरामध्ये आतमध्ये प्रवेश केला, तर प्रवेश केल्याच्या नंतर आपण कितीही हायर अँटीबायोटिक्स खाल्ले तरी त्याचा फायदा होत नाही. का होत नाही, कारण व्हायरसच्या वरती एक टफ असं आवरण असतं आणि ते आवरण त्या अँटीबायोटिक्सनं फोडायला थोडंसं हार्ड जातं, फुटत नाही. म्हणून व्हायरस सहसा मरत नाही. जसं की आता एक कोविड-19 आला होता, करोना व्हायरस आला होता. करोना व्हायरसमध्ये तो सुद्धा कोविड आपण त्याला म्हणतो, करोना हा एक व्हायरस आहे आणि व्हायरसला आपण कितीही अँटीबायोटिक्स घेतले तरी त्याचा जो पिरियड आहे, त्याचा जो कालावधी आहे तो येणार, त्या तात्पुरता राहणार, त्या कालावधीपर्यंत राहणार आणि नंतर तो निघून जाणार. हा व्हायरस आणि बॅक्टेरियातला फरक आहे. बॅक्टेरियाला आपण सहजासहजी किल करू शकतो, मारू शकतो, पण व्हायरसला सहजासहजी किल करता येत नाही, मारता येत नाही. ह्याचं कारण असं आहे की व्हायरस जो आहे तर तो RNA पासून बनलेला आहे. जसं आपल्या प्रत्येक पेशीमध्ये DNA असतो, एक जेनेटिक मटेरियल असतं प्रत्येक पेशीच्या आतमध्ये, तसं त्या व्हायरसमध्ये सुद्धा एक जेनेटिक मटेरियल आहे, त्याला आपण RNA म्हणतो. आणि RNA मध्ये एक कॅपॅसिटी असते की तो स्वतःचं रूप लगेच बदलू शकतो. म्हणजे तुम्ही कोणतेही कितीही प्रकारच्या आतमध्ये औषधं घातली तर तो लगेच ओळखतो की हे एक इंजेक्शन आलेलं आहे, हे एक अँटीबायोटिक्स आलेलं आहे आणि ते मला मारायला आलं, तर ते स्वतःचं रूप लगेच बदलून जातं. आता हे झाले व्हायरस आणि बॅक्टेरियामधला फरक. आणि हा जो चिकनगुनिया आहे तर तो व्हायरसमुळे घडतो, म्हणून त्याला सहजासहजी आपलं मारणं शक्य नसतं. त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी तो होणार, त्या कालावधीपर्यंत थांबणार आणि तो त्याचा निघून जाणार, पण त्याचा मोस्ट साईड इफेक्ट शरीरावर पडत जातो. आता हा व्हायरस आणि बॅक्टेरिया तो स्वतःहून येतात का, तर नाही, तर त्यांना कारणीभूत ठरतात डास. आजूबाजूच्या आपल्या परिसरामधील ती अस्वच्छता असेल, त्या अस्वच्छतेमुळे ते डास वगैरे निर्माण होतात आणि हे जे डास असतात तेच कारणीभूत ठरतात कोणत्याही रोगाला. म्हणजे 70 ते 80% जे रोग असतात हे आपल्या मच्छरांमुळे घडतात, मॉस्किटोमुळे घडतात. आता हे जे मॉस्किटो आहेत ते म्हणजे चिकनगुन्यासाठी जे मॉस्किटो आहे त्याला आपण मच्छर आहे तर तो दोन प्रकारचे, एक एडिस अल्बोपिक्टस आणि दुसरा येतो एडिस इजिप्टी. आता एडिस इजिप्टी आहे हा जो डास आहे तो काळसर आहे, त्याच्या शरीरावर छोटे ठिपके असतात, पांढरे ठिपके असतात आणि हाच मच्छर डेंग्यूसाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. म्हणजे एक मच्छर जर तुम्हाला चावला तर अनेक प्रकारचे रोग तुमच्यामध्ये निर्माण करू शकतो. आता हा जो मॉस्किटो आहे, हा जो मच्छर आहे, समजा एखाद्याला चिकनगुनिया झालेला आहे किंवा एखाद्या जनावराला चिकनगुनिया होऊ शकतो. चिकनगुनिया झालेला आहे तर त्यावेळेस तो मच्छर त्या माणसाचं रक्त पिणार, तुमच्यापर्यंत येणार, तुम्हाला चावणार आणि त्याच्यातला व्हायरस तुमच्यामध्ये आणून सोडणार
आता हा जो चिकनगुन्या झालेला आहे त्याचा जो पिरियड आहे तर तो 2 ते 14 दिवसापर्यंत आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस तो शरीरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्याची जे लक्षणं आहेत ते लक्षणं मला दिसण्यासाठी काही लोकांमध्ये तर 2 दिवसात दिसतील किंवा काही लोकांमध्ये ते 15 दिवसामध्ये दिसतील. आता हा जो मच्छर आहे हा मोस्टली दिवसा चावतो. दिवसा तो कार्यरत राहतो, रात्री मस्त शांत झोपी जातो. आता ह्याचे साइन अँड सिम्पटम्स म्हणजे ह्याचे लक्षणं काय आहेत, सगळ्यात महत्त्वाची ह्याचे लक्षणं म्हणजे डेंग्यू आणि चिकनगुन्या या दोघांचेही लक्षणं जवळपास सारखेच आहे. तर चिकनगुन्यामध्ये सर्वात पहिलं लक्षण जाणवतं ते म्हणजे ज्यावेळी व्हायरस शरीरामध्ये आतमध्ये प्रवेश करतं त्यावेळी सर्वात जास्त ताप निर्माण करतं. एवढी ताप निर्माण करतं की ती कंट्रोल करणं थोडंसं अशक्य होऊन जातं. मग त्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं, तिथं गोळ्या टॅब्लेट किंवा इंजेक्शन्स वगैरे घेऊन तो ताप कंट्रोलमध्ये करा. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे एकदम अचानकपणे ताप वाढून जातं. दुसरा आहे तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढे काही जॉईंट्स आहेत, जॉईंट्स म्हणजे खांदा असेल किंवा कोपर असेल वगैरे, हे जे नी असेल म्हणजे गुडघा वगैरे असेल, तर इतकं पेन होतं, इतकं दुखायला लागतं की तो मूव्ह करता येत नाही आपल्याला. म्हणजे एका जागेवरून आपण दुसऱ्या जागेवर सुद्धा जाऊ शकत नाही, त्याची मुवमेंट करणं अशक्य होऊन जातं, त्याची हालचाल करणं एवढं अशक्य होऊन जातं. व्यक्ती अक्षरशः उभा सुद्धा राहू शकत नाही किंवा तो चालणं तर अशक्यच आहे. त्याची मुवमेंट करणं एकदम नाहीशी होऊन जातं. तो पेशंट काही रडायला लागतात, एवढं भयंकर त्यांना पेन होतं, त्याचं दुःख व्हायला लागतं. काही पेशंटमध्ये जेवढे काही आपले जॉईंट्स आहेत म्हणजे जेवढे काही आपले हे जॉईंट्स आहेत त्यांच्यावरती स्वेलिंग वगैरे येते. स्वेलिंग म्हणजे सूज वगैरे निर्माण होते, त्यांना मूव्ह करता येत नाही. तर काही जणांमध्ये हेडॅक सुरुवात होते, म्हणजे डोकेदुखी येते, काही जणांमध्ये मळमळ करायला लागतं, काही जणांमध्ये पाठीचा कणा दुखायला लागतो आणि काही जणांमध्ये अशक्तपणा जाणवतो. आता हे मोस्टली दिसायलाच लागतं, प्रत्येक पेशंटमध्ये दिसतातच की एक खूप जास्त ताप वाढते अचानकपणे. दुसरं लक्षण असं आहे की शरीराचे जेवढे काही सांधे आहेत तर ते पूर्ण सांधे असे दुखायला लागतात. म्हणजे हा जर सांधा दुखायला लागला तर लगेच हा सुद्धा दुखायला लागतो. एक जर उजवा गुडघा दुखायला लागला तर तो डावा गुडघा सुद्धा दुखायला लागणार म्हणजे लागणारच. काही जणांमध्ये खूप स्वेलिंग येते, सूज येते, काही जणांमध्ये येत नाही. आणि काही पेशंटमध्ये, काही लोकांमध्ये हाताचे हे जे पाम्स आहेत, ह्या हाताला किंवा पायाला किंवा चेहरा ह्याच्यावरती बारीक लाल अशी पुरळ यायला लागते. किंवा काही जणांमध्ये थोडीशी मोठाले फोड वगैरे येतात, काही जणांमध्ये पोटदुखी सुरू होते, काही जणांना उलटी होते. तुमच्यामध्ये हे जर लक्षणं वगैरे दिसत असतील तर तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवा, त्याची व्यवस्थित काळजी घ्या, ट्रीटमेंट घ्या. आता हे होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी एक वॅक्सिन उपलब्ध आहे, त्याला आपण लस म्हणतो, लस वगैरे उपलब्ध आहे, लस आपण घेऊ शकतो. किंवा सर्वात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे आपल्या डासांचं कंट्रोल ठेवणं. डास आपल्या आजूबाजूला होणार नाहीत याची काळजी घेणं. ह्याबद्दल आपण चिकनगुन्याबद्दल आपण बोललेलो आहोत. तुम्हाला काही याबद्दल आणखीन विचारायचं असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ह्यानंतर आपण कोणत्या विषयावर बोलणार हे मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्याबद्दल व्यवस्थितरित्या चर्चा करूयात. धन्यवाद.